Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो, राजसाहेब ठाकरे साहेबांचा जय असो। मागतायत मनसेच्या नेतृत्वाखाली कुठली कंपनी आहे, आपण काय पदावर काम करतायत, काय माफीनामा लिहून देतायत किंवा काय बोलतायत आपण? सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेब, मी विनय मोहनलाल शाह, माझी कंपनीचं नाव आहे शाह सप्लायर LLP। मी एक जाहिराती दिली होती अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी, त्याच्यामध्ये मी हिंदी, इंग्रजी आणि गुजराती असा लिहिला होता कॅन्डिडेटला, आणि मराठी नाही लिहिली होती। ते आमची मोठी चूक झाली आणि पुढच्या आम्ही अशी चुकी करणार नाही। मी आता खैरणे रोड TTC इंडस्ट्रियल एरियामध्ये आहे। शाह सप्लायर्स LLP म्हणून जी कंपनी आहे, ज्याचं पॅकेजिंगचं काम आहे, काही दिवसांपूर्वी त्यांना अकाउंटंट म्हणून नोकर भरतीची त्यांनी एक जाहिरात दिली आणि चक्क जाहिरातीमध्ये ज्याला फक्त हिंदीचं ज्ञान आहे, गुजराती भाषेचं ज्ञान आहे आणि इंग्रजीचं ज्ञान आहे, या तीनच भाषा ज्याला असतील तो नोकर भरतीत ग्राह्य धरला जाईल। मराठी भाषा तुम्हाला आली काय नाही आली काय, ही दादागिरी शाह सप्लायर्स LLPने चालवली होती। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ कार्यकर्त्यांनी त्याला त्यांच्याच भाषेत त्यांची मगरुरी उतरवलेली आहे। महाराष्ट्रात यायचं, भूखंड घ्यायचा, त्याच्यावर कंपनीची स्थापना करायची, इथल्या पाण्यामध्ये सवलत घ्यायची, विजेत सवलत घ्यायची, मात्र मराठी माणसालाच डावलायचं, मराठी तरुण नोकरीला नको, असे प्रकार दिवसेंदिवस महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर जरा जास्तच सुरू आहे। त्याची मगरुरी उतरवल्यानंतर हा माफीनामा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने त्यांनी दिलेला आहे की यापुढे आमच्याकडून अशी कुठलीही चूक होणार नाही आणि मराठी भाषा समाविष्ट करूनच यापुढे आम्ही जाहिरात देऊ। दुर्दैव आहे की राज्यकारभार मराठीत चालावा म्हणून शासन निर्णय आहे, अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला आहे, मात्र मराठी भाषा आणि मराठी माणूस सध्या शाह नावाच्या लोकांना नकोय, हे आमचं दुर्दैव।